जो जनसुरक्षा कायदा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पारित केलेला आहे तो भाजप सुरक्षा कायदा आहे। लोकशाहीची हत्या करणारा जो कायदा आहे, देशामध्ये यापूर्वी अनेक कायदे अस्तित्वात होते, परंतु अर्बन नक्षलवाद आणि माओवाद्यांच्या नावावरती हे एकंदरीत लोकशाहीची गळचेपी निर्माण करणारा हा कायदा यांनी या ठिकाणी काढलेला आहे। आतापर्यंत ज्या पद्धतीनं लोकशाहीची हत्या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे, वारंवार आंबेडकरी समुदायाच्या चळवळीच्या वतीने त्यांचा विरोध आम्ही रस्त्यावरती उतरून केलेला आहे। या माध्यमातून आम्ही जनतेला देखील आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या हक्क आणि प्रश्नांच्या संदर्भाने लढा उभारावा लागेल, त्यावेळेस हे तुम्हाला उचलून हे डांबतील आतमध्ये तुरुंगामध्ये। हा अतिशय घातक असा कायदा आहे। हा कायदा जो आहे ही आधुनिक पेशवाई आहे, हिटलरशाहीचा हा प्रकार आहे। भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्या संबंध जे काही यंत्रणा आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आणि यापुढे देखील जर या पद्धतीने या कायद्याच्या पुढे जर यांनी काही पावलं उचलण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विरोध करतो। पण मात्र ह्या राज्यात इतर राज्यामध्ये हा कायदा लागू आहे ना? नाही, इतर राज्यामध्ये जे आहेत ना, कायद्याचं स्वरूप जे आहे त्या कायद्याच्या स्वरूपाचा याच्यामध्ये डिफरन्स आहे। प्रत्येक ठिकाणी आता यापूर्वी देखील त्यांनी कायदे आणलेले आहेत, परंतु आज जो काही कायदा त्यांनी आणलेला आहे हे येणाऱ्या काळामध्ये एक प्रकारची हुकुमशाही आणण्याकरिता आहे, ज्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणून महाराष्ट्रापासून या ठिकाणी सुरुवात करत आहेत। अंबानी आणि अडाणी सारखे जे काही लोक आहेत त्यांनी पाळून ठेवलेले, त्यांच्या हातामध्ये हे महाराष्ट्र राज्य जायला पाहिजे आणि जनतेने रस्त्यावर येऊच नाही याकरिता हे प्रयत्नशील आहेत। त्याच्यामुळे याचा कायद्याचा विरोध होणं गरजेचं आहे।